भारतीय शिक्षण व्यवस्थेतील अत्यंत अवघड परीक्षांपैकी एक असणारी जेईई ॲडव्हान्स ही परीक्षा संपूर्ण देशभरात संपन्न होते। या परीक्षेदरम्यान सातारा जिल्ह्यामधील धक्कादायक प्रकार समोर आलाय। सातारा IT सेंटर या ठिकाणी या परीक्षेचं केंद्र आहे। सातारा IT सेंटरची इमारत ही पत्र्याच्या शेडची असून त्या ठिकाणी पालकांना व्यवस्थित उभे राहण्यासाठी सुद्धा जागा नाही, मोटारसायकल पार्क करण्यासाठी देखील जागा नाही। त्याचप्रमाणे या इमारतीच्या मागे आणि पुढील भाग अत्यंत अस्वच्छ आहे। हे केंद्र असणाऱ्या लोकवस्तीत प्रचंड आवाजामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देणे अवघड झाले। या व्यवस्थेबाबत विद्यार्थी आणि पालकांनी आपला रोष व्यक्त करत मॅनेजमेंटला धारेवर धरलं आहे। जवळजवळ सकाळी 7:30ला आलेली ही जी पालक आणि मुलं आहेत, आता पालक जाणार 5:30ला पेपर सुटल्यानंतर यांना बसायची साधी व्यवस्था सुद्धा करता आलेली नाहीये। साधं पत्र्याचं शेड मारलंय, त्याला IT पार्क असं नाव दिलंय आणि शासन याकडे लक्ष देत आहे की नाही, NTA काय रोल आहे की नाही, NTA सर्व रिस्पॉन्सिबल ऑफिसर जे आहेत त्यांनी हे बघायला पाहिजे। पालकाशी खेळ करता का तुम्ही? शेवटी तुम्ही जनतेचे सेवक आहात। पालकांचे या मुलांची 2-2 हजार 1-1 हजार 1.5-1.5 हजार फी घेता, मग तेवढ्याच कुशलतेने परीक्षा घेण्याचं काम सुद्धा तुमचं आहे। आणि आम्ही सरळ जाब विचारतो NTA ला या माध्यमातून की इथं येऊन आपण स्वतः येऊन आपलं स्क्वॉड लावून इथं बघावं हे सेंटर योग्य आहे का, आणि त्यानंतरच या पुढची जबाबदारी या सेंटरला द्यावी, अन्यथा देऊ नये, नाहीतर आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याशिवाय कुठलाही पर्याय राहणार नाही। आपला प्रश्न होता, काय मागणी आहे नक्की आपली? आज भारतातील शिक्षण व्यवस्थेतील अत्यंत अवघड परीक्षांपैकी एक जेईई ॲडव्हान्स ही परीक्षा आज या ठिकाणी सातारा IT सेंटर येथे संपन्न होत आहे। या ठिकाणी IT सेंटर शोधत असताना गल्लीत आल्यानंतर आजूबाजूच्या लोकांना विचारले, त्यांनाही माहिती नाही की IT सेंटरची इमारत कुठे आहे। कसेबसे शोधल्यानंतर आत गेल्यानंतर पाहिले तर IT सेंटर ही इमारत पत्र्याच्या शेडची आहे आणि त्या ठिकाणी अत्यंत अवघड परीक्षांपैकी एक परीक्षा या ठिकाणी संपन्न होणार आहे। त्या ठिकाणच्या परिसराची माहिती घेतल्यानंतर लक्षात येते की तिथं पालकांना व्यवस्थित उभं राहायला जागा नाही, पालकांच्या मोटरसायकलसुद्धा पार्क करायला जागा नाही आणि आजूबाजूला एवढा अस्वच्छ परिसर आहे आणि त्याच्यातच रेसिडेन्शियल एरियामध्ये ही इमारत असल्यामुळे मुलांना अत्यंत त्रासदायक असं हे सेंटर आहे आणि त्याच्यामुळं या सेंटरची सुधारणा व्हायला पाहिजे किंवा हे सेंटर अन्यत्र हलवायला पाहिजे किंवा अत्यंत महत्त्वाच्या परीक्षांपैकी एक असलेली परीक्षा कुठल्या तरी व्यवस्थित सेंटरमध्ये घ्यायला पाहिजे अशी आमची पालकांच्या वतीने। कुठून आलाय तुम्ही नक्की? आम्ही पाटण तालुक्यातून आलोय। हे महत्त्वाचं नाही, जिल्ह्याभरामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी ह्या परीक्षेचं सेंटर असतं। ही परीक्षा लहान केंद्रावरती संपन्न होत नाही, देशभरातल्या लेवलची परीक्षा असल्यामुळे फक्त जिल्हास्तरीय सेंटरच असतात या परीक्षेसाठी। त्याच्यामुळे आम्ही कुठल्या तालुक्यातनं जिल्ह्यात आलो ही गोष्ट महत्त्वाची नाही, महत्त्वाचं हे आहे की जे परीक्षा सेंटर या ठिकाणी नियोजित आहे त्या सेंटरची खूप दुरावस्था आहे। अशा प्रकारची आमची विनंती आहे आणि म्हणून आम्हाला हे सांगायचं की हे सेंटर या ठिकाणी हलवायला पाहिजे किंवा सेंटरमध्ये सुधारणा करायला पाहिजे आणि मुलांना चांगल्या वातावरणामध्ये फार महत्त्वाच्या परीक्षेला घेता आली पाहिजे। आम्ही करोडवरून आलो आहे, तर साधारण आता ही जेईई ॲडव्हान्सची परीक्षा आता आहे। तर जेईई ॲडव्हान्सची परीक्षा म्हणजे भारतातील सगळ्यात अवघड परीक्षा आहे। त्यामध्ये आता जेईई ॲडव्हान्सचं सातारमधील जे सेंटर आहे ते आम्ही अपेक्षित जे होतं ते आता कंडिशन अशी आहे की इथं आम्ही पोचल्यानंतर एक तर हे शोधायलाच आम्हाला फार वेळ लागला आणि शोधल्यानंतर पुढं सेंटर पाहिलं, नाव आहे IT पार्क आणि सेंटर बघितलं तर पत्र्याचं शेड आहे। तर म्हणजे पत्र्याचं शेड ॲडव्हान्सची परीक्षा देणार आहेत मुलं, 3 तासाचे 2 पेपर देणार आहेत। मग त्यामध्ये आतमध्ये पत्र्याचं शेड टेम्परेचर काय, मुलांची अवस्था आतमध्ये काय होणार आहे किंवा काय, नंतर बाहेर पार्किंगची पालक बाहेरून लांबून येत आहेत, त्यांना पार्किंगची सोय नाही, पालकांना बसायची कुठली जागेची व्यवस्था नाही, ते पत्र्याची शेजारी वर्कशॉप आहे त्याचा आवाज वेगळा देतोय, अशा बऱ्याचशा इथं ड्रॉबॅक्स आहेत। एकतर यांनी हे जे सेंटर आहे त्यामध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे किंवा एकतर सेंटर बदलणं गरजेचं आहे, ही अशी बऱ्याचशा पालकांची आम्ही चर्चेतून समजलं अशी अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा पूर्ण व्हावी, त्याला थोडंसं इथल्या प्रशासनाला लक्ष घालावं एवढी विनंती आहे।